Hi, this is ZBPS Daudgaon. Today we are starting our daily activity one day, one structure. आज आपण आपल्या ऍक्टिव्हिटी मधला स्ट्रक्चर क्रमांक 92 बघतोय, कारण आपण 100 दिवस 100 स्ट्रक्चरचं चॅलेंज घेतलेलं आहे. अँड वी आर नियर टू आवर टार्गेट बिकॉज आवर टार्गेट इज 100 अँड टुडे वी आर इन द प्लेस ऑफ 92व्या जागेवर आपण आहोत आणि आपल्याला 100 वर जायचे, म्हणजे 8च दिवस बाकी आहेत. ठीक आहे, एक खूप मोठं चॅलेंज आपलं पूर्ण होण्याच्या दिशेने आहे. आज आपण विच हा WH वर्ड घेतलेला आहे. विचचा अर्थ होतो कोणता, कोणती, कोणते. बघा, विचचा वापर कशासाठी करतो आपण, की तुला कोणता ड्रेस आवडतो, तुला कोणतं फळ खायला आवडतं, किंवा तू कोणता खेळ खेळते, तू कोणत्या विषयाचा अभ्यास करते. आलं का लक्षात? अशा प्रकारे आपल्याला तुला कोणतं फूल आवडतं, तुला कोणती खुर्ची पाहिजे, अशा बऱ्याच गोष्टीसाठी आपण विचचा वापर करतो. बघा, याचं स्ट्रक्चर आहे बघा, विच प्लस नाऊन. म्हणजे आपल्याला इथं कॉमन नाऊन घ्यायचे असतात बघा. कलर, गेम, ड्रेस, सब्जेक्ट, फ्रूट, डिश असे जे कॉमन नाऊन आहेत ते इथे येतात. त्यानंतर बघा हेल्पिंग वर्ब आहेत. आता आपण सिंपल टेन्स घेतोय आज. सिंपल टेन्स म्हणजे साधा काळ. त्याच्यामध्ये 3 काळ आहेत: सिंपल प्रेझेंट टेन्स, सिंपल पास्ट टेन्स, सिंपल फ्युचर टेन्स. सिंपल प्रेझेंट टेन्स मध्ये आपल्याला 2 हेल्पिंग वर्ब वापरायचे, डू आणि डज. डू कोणासाठी वापरायचं? आय, वी, दे, यू. आणि डज कोणासाठी वापरायचं? त्यानंतर सिंपल पास्ट टेन्स मध्ये एकच घ्यायचं, कोणतं? त्यानंतर सिंपल फ्युचर टेन्स मध्ये आपण शॉल आणि विल घ्यायचे. शॉल कोणासाठी वापरायचं? आय आणि वी. आणि विल सगळ्यांसाठी, उर्वरित सगळ्यांसाठी, किंवा आय वी साठी सुद्धा वापरू शकतो. त्यानंतर बघा आपले सब्जेक्ट आहेत, हे आपले 8 सब्जेक्ट नेहमीचे. आणि त्यानंतर वर्ब. आता पहिलं वाक्य आहे बघा, की तुला कोणता रंग आवडतो. मग आता सुरुवात कशी होईल बघा, विच कलर. कशाने सुरुवात होईल? विच कलर. आता तुला म्हणल्यानंतर आपल्याला डू घ्यायचं का डज घ्यायचं? डू. हा बघा, विच कलर डू यू लाईक. बघा, विच कलर डू यू लाईक. आता याच वाक्याला जर समजा मला पास्ट टेन्स करायचं असेल तर डूच्या जागेवर काय येईल मग? आता डीड. मग वाक्य कोण सांगेल रे? तुला कोणता रंग आवडला? हा सांगा. Which color did you like? व्हेरी गुड. आता याच वाक्याला समजा आपल्याला असं म्हणायचंय, तुला कोणता रंग आवडेल? आवडेल. सिंपल फ्युचर टेन्स. हा सांगा. Which color will you like? विच कलर विल यू लाईक. बघा, आता याच्यामध्ये आपण आता हीचा वापर करूया. आता याच वाक्यामध्ये त्याला कोणता रंग आवडतो. हा, त्याला कोणता रंग आवडतो. हा सांगा. Which color does he like? शाबास. विच कलर डज ही लाईक. म्हणजे बघा, आता ही आल्यामुळे तिनं डजचा वापर केला. यू आलं तर त्यावेळेला डूचा वापर केला होता. आता याच वाक्याला पास्ट टेन्स करूया आपण. त्याला कोणता रंग आवडला. ला लिहिलेलो आलो बघा. चला, मुलं जागा नाहीये, उभे येतं पण हात वर करायचा. हा, त्याला कोणता रंग आवडला. हा सांगा. Which color did he like. हा तू सांग. Which color did he like? विच कलर डीड ही लाईक. आता याच वाक्याला आपल्याला हे करायचे, फ्युचर टेन्स करायचे, की त्याला कोणता रंग आवडेल. कोण सांगत? हा सांगा. Which color will he like? शाबास. विच कलर विल ही लाईक. आता आपण काय करूया, कलरच्या नंतर आता घेऊया खेळ. बघा, आम्ही कोणता खेळ खेळतो. आता बघा, कलरच्या जागेवर आता गेम आलं. आम्ही कोणता खेळ खेळतो. सांगा. Which game do we प्ले. पुन्हा एकदा सांगा. Which game do we play? आम्ही कोणता खेळ खेळला. Which गेम. game did we play? आम्ही कोणता खेळ खेळू. Which game did we play? खेळू.
which game did which game will we play? विच गेम विल वी प्ले. Which game will we play? हा पे नाही प्ले. हा चला आता पुढे जाऊया आपण. हा ते कोणता ड्रेस घालतात. चला आता फक्त गेमच्या जागेवर आला ड्रेस आणि प्लेच्या जागेवर आला वेअर. ते कोणता ड्रेस घालतात. हा चला सांगा तुम्ही. Which dress do they wear? ते कोणता त्यांनी कोणता ड्रेस घातला. Which dress did they wear? ते कोणता ड्रेस घालतील. Which dress will they wear? व्हेरी गुड. क्लॅप फॉर हिम. हा चला पुढे जाऊया आता. तू कोणत्या विषयाचा अभ्यास करतो. बघा आता इथं कोणता आला मग. विषय म्हणल्यावर सब्जेक्ट आणि अभ्यास म्हणल्यावर स्टडी. तू कोणत्या विषयाचा अभ्यास करतो. चला लवकर. हा तुम्ही सांगा. दराय सांगा. Which subject do you study? तू कोणत्या विषयाचा अभ्यास केला. Which subject did you study? तू कोणत्या विषयाचा अभ्यास करशील. Which subject will you study? व्हेरी गुड. क्लॅप फॉर हर. हा चला आता पुढे जाऊया. त्यांना कोणते फळ पाहिजे. सॉरी त्याला कोणते फळ पाहिजे. आता बघा याच्यामध्ये फळ येईल म्हणजे फ्रूट आणि पाहिजेसाठी येईल वॉन्ट. त्याला कोणते फळ पाहिजे. हा यस स्वाती. त्याला कोणते फळ पाहिजे. Which fruit does he want? त्याला कोणते फळ पाहिजे होते. Which fruit did he want? त्याला कोणते फळ पाहिजे असेल. Which fruit will he want? व्हेरी गुड. क्लॅप फॉर हर. चला पुढे जाऊया. इट. हा ती कोणता पदार्थ खाते. आता पदार्थासाठी शब्द आहे डिश आणि खातेसाठी शब्द आहे इट. चला कोण सांगते. ती कोणता पदार्थ खाते. हा चला इकडं. हा शिवराज सांगा. Which dish does she इट. eat? हा तिने कोणता पदार्थ खाल्ला. Which dish did she eat? ती कोणता पदार्थ खाईल. Which dish will she eat? व्हेरी गुड. क्लॅप फॉर हिम. हा बघा अशा प्रकारच्या वाक्यामध्ये आपण कोणतीही गोष्ट ज्या वेळेला क्वांटिटी मध्ये आहे तर त्यातली तुला कोणती आवडते. आलं का लक्षात. कलर आहेत ना 7 तर त्या 7 रंगांपैकी कोणता आवडतं. आलं का लक्षात. समजा आता आपण पहिलीच्या वर्गात गेलो आणि विचारलं त्या मुलांना तुला कोणते शिक्षक आवडतात. तुला कोणते शिक्षक आवडतात. चला कोण सांगतं. तुला कोणते शिक्षक आवडतात. हा चला कोण सांगतं. हा सांगा तुला कोणते शिक्षक आवडतात. Which teacher do you Kadam sir like? हा उत्तर नाही द्यायचं सांगितलं तुला कदम सर. प्रश्न विचारायचं सांगितलंय मी तुला. Which teacher do you like? हा आता विचारतो मी तुला. विच टीचर डू यू लाईक. I like to. हा I like to. तू कसं येईल याच्यामध्ये. डायरेक्ट नाव येईल ना. I like teacher. आय लाईक कदम सर. I like Kadam sir. हा तू कशा येईल याच्यामध्ये. कारण तू कधी घेतो आपण ज्या वेळेला एखादी क्रिया असेल त्यावेळेला. आलं का लक्षात. लाईक ही क्रिया आहे का. आवडणे ही क्रिया आहे पण त्याच्यासोबत एखादी कृती आली तर टू घेऊया आपण. घेत असतो आपण. ठीक आहे. तर अशा पद्धतीने आपण विचचा वापर करून कोणालाही कोणती गोष्ट आवडते, कोणती गोष्ट खेळायची, कोणती गोष्ट पाहिजे अशा गोष्टी आपण याच्यामध्ये विचारू शकतो. यू शुड मेक 30 sentences using this structure. This is homework for all of you. Thank you so much for watching our video. Thank you.